जिओ टॅगिंग विरोधात रायगड जिल्हा परिषदेतील ठेकेदार आता आक्रमक झाले आहेत। जिओ टॅगिंग प्रणाली रद्द करावी या मागणीसाठी ठेकेदार संघटनेने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली आहेत। जिओ टॅगिंग प्रणाली बंधनकारक केल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। इंटरनेट आणि नेटवर्क अभावी दुर्गम डोंगराळ भागात जिओ टॅगिंग होत नाही आणि त्यामुळे कामाची बिलं अडकून पडतात। जलजीवन मिशनच्या कामांची कोट्यावधी रुपयांची बिलं अडकून पडली आहेत। त्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालोय, ती तातडीने अदा करावीत अशी मागणी ठेकेदार संघटनेने केली आहे। आमची मागणी एकच आहे की जी जिओ टॅगिंग आता ही प्रणाली चालू झाली आहे, पण आपला रायगड जिल्हा दुर्गम ठिकाणी म्हणजे दुर्गम ठिकाणी पोलादपूर, तला, मानगाव असेल, श्रीवर्धन असेल, अशा अनेक ठिकाणी रेंजेस आहेत। आता आपण पोयनाडपासून जरी अलिबागपर्यंत आलो तरी मध्ये कारलेखिंडीमध्ये आपल्याला रेंज नसते, तर जिओ टॅगिंग होणार कुठून? दुसरा विषय असा आहे की जलजीवन मिशनची मोठी मोठी कामं आहे सगळी, बरोबर आहे। तर ठेकेदारांनी आणि रायगड जिल्हा परिषद ठेकेदारामध्ये कोणीही कोट्याधीश लागून गेला नाही आहे। कोणी इकडून तरी व्याजी पैसे घेतलेत, कोणी पैसे गोळा केलेत, छोटी मोठी कामं करून आज ठेकेदार झालेला आहे। त्यांनी कामं केलेली आहेत, मोठी मोठी कामं करून कोणालाही रुपया मिळालेला नाही आहे। आज वर्षापासून मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची, छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची बरीच बिलं पेंडिंग आहेत। मग अशाने आम्ही काय करायचं सांगा तुम्ही? म्हणजे आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतो, आम्ही करायचं काय? आमची अशीच विनंती आहे की आम्हाला पैसे मिळावे जे आहेत ते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।